नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं गोष्टी वास्तूंच्या विलक्षण निर्मितीच्या या आपल्या YouTube व्हिडिओ चॅनेलमध्ये. आतापर्यंत आपण पाहिलं अजस्त्र पुलांच्या मालिकेतील 5 अजस्त्र पूल. आता नवीन मालिका सुरू करतोय उत्तुंग टॉवर्सची. पहिलं टॉवर आहे पॅरिसचं आयफेल टॉवर. प्रत्येक देशाची अस्मिता असते. फ्रान्सची तर जास्तच, कारण स्वाभाविक आहे, फ्रान्स हे स्वतःला जागतिक कल्चरल किंवा सांस्कृतिक ठेवींचा अधिष्ठाता मानतो. कारण फ्रान्सकडे सगळ्या कलेची मक्तेदारी आहे, जागतिक कलेची राजधानी म्हणून पॅरिसची ओळख आहे. तर अशा या पॅरिसमध्ये 1889 साली फ्रेंच सरकारची अस्मिता जागृत झाली आणि त्यांनी काय ठरवलं? फ्रेंच राज्य क्रांतीचे 100 वर्ष पूर्ण होत आहेत ना, मग त्याच्यासाठी एक चांगलं प्रदर्शन नको का? कारण राष्ट्राची प्रतिमा उज्ज्वल करण्यासाठी तेव्हा फॅशनच होती की एक अतिशय देखणं असं प्रदर्शन उभं करायचं आणि जगाला थक्क करून सोडायचं. प्रदर्शन तर सुरू करणार, परंतु त्यासाठी काहीतरी विलक्षण तिथे वास्तू तयार झाली पाहिजे स्वागतासाठी. म्हणून 1886 साली फ्रेंच सरकारनं एक स्पर्धा आयोजित केली, जागतिक स्पर्धा. 100च्या वर नामवंत आर्किटेक्ट्सनी त्यासाठी आपल्या प्रवेशिका नोंदवल्या आणि या 100 प्रवेशिकांमधून कोणती प्रवेशिका नंबर 1 वर आली? पॅरिसच्याच गुस्ताव आयफेल टॉवरची प्रतिकृती आणि त्याचा डिझाईन आराखडा. आता हा गुस्ताव आयफेल होता कोण? मजा असते. मुळात तो केमिकल इंजिनियर, परंतु त्याला नोकरी मिळाली पॅरिसच्या महानगरपालिकेत. आणि महानगरपालिकेने त्याला कोणतं काम दिलं? सिव्हिल इंजिनियरचं. आता पोटासाठी तर जे काम मिळेल ते करणं भाग आहे. बरं, पॅरिस मध्ये हे काम त्याला मिळाल्यानंतर त्याची रवानगी झाली चक्क पोर्तुगालमध्ये. तिथे मारिया पिया हा अजस्त्र स्टीलचा पूल बनविण्याची जबाबदारी त्याच्यावर आली. मारिया पियाचा अजस्त्र पूल बांधून झाल्यानंतर गुस्ताव आयफेलनी एक अतिशय शहाणपणाचं डिसिजन घेतलं. काय डिसिजन होतं ते? त्याने चक्क पॅरिस महानगरपालिकेच्या कामाला रामराम ठोकला आणि स्वतःची डिझाईन ऑर्गनायझेशन सुरू केली. आणि त्याद्वारे त्यांनी 1886 मध्ये आयफेल टॉवरची संकल्पना त्या स्पर्धेत मांडली, जिचा पहिला नंबर आला. आता 88 साली गुस्ताव आयफेलने त्याच्या सहकाऱ्यांसह या टॉवरची संरचना बनवायला सुरुवात केली. आता तुम्ही कल्पना करा, त्यावेळेला स्लाइड रूल नव्हते, कॉम्प्युटर नव्हते, होते ते फक्त लॉक टेबल. आणि त्याचा आधार घेऊन गुस्ताव आयफेल आणि त्याच्या सहकाऱ्यांनी 5300 ब्लू प्रिंट तयार केल्या, ज्याद्वारे एकन एक डिटेल या टॉवरचा त्यात लिहिलेला होता, ज्याप्रमाणे त्या टॉवरची रचना करायची होती. आणि सुरुवातीला आपण जो आता आयफेल टॉवर मध्ये आर्च बघतो ना, 4 आर्चेस खाली आहेत, ते आर्चेस मुळात त्याची गरजच नव्हती, त्यामुळे ते नव्हतेच त्यात. परंतु पॅरिसच्या आयफेल टॉवरच्या गुस्ताव आयफेलच्या ऑफिसमध्ये एक आर्किटेक्ट होता. त्याने सांगितले की हे दिसायला ना जरा खराबच दिसतंय, तुम्ही यात काहीतरी एक चांगला सौंदर्याचा नमुना टाका. म्हणून मग त्यात 4 दिशांचे 4 आर्चेस ऍड केले. त्या 4 आर्चेसमुळे या टॉवरची खुबी अजूनच वाढली, देखणा झाला तो टॉवर. आता हे सगळं डिझाईन तयार झालं आणि ठरल्याप्रमाणे आयफेलने सांगितलं फ्रेंच सरकारला की तुम्ही जो काही खर्च आहे हा टॉवर बनवायचा तो आम्हाला द्या, म्हणजे मग आम्ही टॉवरची कन्स्ट्रक्शन, बांधकाम, उभारणी सुरू करतो. आता कोणतेही सरकार कसं असतं, आधी सुरुवातीला ते सांगतात आम्ही मदत करू, पैशाची मदत करू. ऐनवेळी इतर सरकारप्रमाणे फ्रेंच सरकारने हात वर केले. ते म्हणाले आमच्याकडे पैसे नाहीत. आता गुस्ताव आयफेल हा काही कच्च्या गुरूचा चेला नव्हता.
त्यांनी काय केलं, सरळ एक प्रपोजल मांडलं फ्रेंच गव्हर्नमेंटकडे. तो म्हणाला, ठीक आहे, तुम्ही नका देऊ पैसे, मी माझ्या पैशाने उभं करतो आणि ते टॉवर उभं केल्यानंतर त्याच्यावरती जी प्रवेश फी राहील ती मला 20 वर्षासाठी द्या, त्यातनं मी माझा खर्च वसूल करतो. आता हे ऐकल्यानंतर फ्रेंच सरकारचे डोळे थोडे उघडले आणि त्यांनी सांगितलं, अगदी शून्य नाही, पण आम्ही 25% मदत करतो, 75% खर्च तुम्ही द्या. मग त्याप्रमाणे आयफेलने हा टॉवर 2 वर्ष 2 महिने 5 दिवसाच्या रेकॉर्ड टाइम मध्ये उभा केला. आणि काय आश्चर्य, पहिल्याच वर्षात त्यांनी त्याची जी रक्कम या टॉवरच्या बांधणीसाठी लावली होती ती वसूल सुद्धा झाली. याचा अर्थ सोपा होता, पुढले 19 वर्ष हा आयफेल त्यावर नुसता प्रॉफिट कमवत होता. आता तुम्ही म्हणाल की हा टॉवर बांधायच्या आधी काय सिच्युएशन होती? हो, याला भयंकर विरोध झाला होता. कारण त्यावेळेच्या तुम्ही जर नकाशाप्रमाणे बघितलं तर अख्ख्या पॅरिसमध्ये 3 ते 5 मजल्यांशिवाय कोणतीही उंच इमारत नव्हती. आणि अचानक आयफेल येतो काय, तो टॉवरची संकल्पना मांडतो काय आणि फ्रेंच गव्हर्नमेंट ती मंजूर करते काय? हो, फ्रेंच गव्हर्नमेंटने मंजूर केला 324 मीटर उंचीचा टॉवर, पण लोकांना रुचला पाहिजे ना. आणि पॅरिसच्या लोकांनी चक्क मुवमेंट सुरू केली की हा टॉवर आम्हाला इथे नको. त्याचं कारण सोपं होतं, त्यांना त्या शहरावरती हा एक अतिशय कुरूप असा कळस वाटत होता. आणि त्यांचा लीडर कोण होता? गाय द मोपासा, ज्याची नेकलेस ही कथा आपण वाचलेली आहे. या गाय द मोपासाने प्रतिज्ञा केली की जर हा टॉवर पॅरिस मध्ये उभा केला ना तर मी तो बघणार नाही, अशा ठिकाणी बसेन की जिथनं तुम्हाला दिसणार नाही. आता गमतीची गोष्ट ही आहे, 324 मीटर उंचीचा टॉवर 67 किलोमीटर दुरून दिसतो पॅरिसच्या. मग गाय द मोपासाला प्रतिज्ञा तर पूर्ण करणं भाग होतं. तो काय करायचा, टॉवरच्या खालीच बसायचा दिवसभर, तिथे जेवण खाण त्याचं काम सगळं केलं. हेतू हा की खालनं टॉवर दिसत नाही, म्हणजेच त्याची प्रतिज्ञा पूर्ण झाली आणि टॉवरही पूर्ण झाला. आता या टॉवरची दुसरी मजा बघा. जेव्हा हा टॉवर बांधणीला आला तेव्हा त्याचं फाउंडेशन अर्ध सीन नदीच्या पात्रात होतं. आता कोणत्याही नदीच्या पात्रात काय असतं? फक्त गाळ. आम्हाला गाळ असला तरी सिव्हिल इंजिनिअरिंग साठी तो धोक्याचा असतो, कारण त्याची वजन पेलण्याची क्षमता, ज्याला आपण बेअरिंग कॅपॅसिटी म्हणतो, ती खूप कमी असते. आणि अशा याच्यात जर साध्या पद्धतीने फाउंडेशन केलं असतं ना तर टॉवरचे 2 पाय जमिनीत धसून गेले असते, टॉवर कल्लं असतं. मग आयफेलनी शक्कल लढवली. त्यांनी काय केलं, चक्क कोरडी विहीर असते ना, त्या अशा 2 विहिरी तयार केल्या, ज्याच्यामधनं माती काढून घेतली, हवा दाबाखाली ठेवली, कामगारांना आत टाकलं आणि खालची जमीन पक्की केली आणि त्याच्यावरती टॉवरचे 2 कॉलम रोवले, तेही 45 डिग्री अंशांनी वाकलेले. ही अशी अरेंजमेंट केल्यामुळे टॉवर मजबूत राहिलं. आणि हो, यात इनोव्हेशनही झालं ना, केसनचं म्हणजे कोरड्या विहिरींचं. आणि हा, ती तुम्हाला गंमत सांगायचीच राहिली. आयफेलने फ्रेंच गव्हर्नमेंट कडून जे पैसे वसूल केले ना 20 वर्षांसाठी, ती बाय डिफॉल्ट आता जगमान्य पद्धत आहे, बिल्ड ऑपरेट आणि ट्रान्सफर, BOT सिस्टीम ज्याला म्हणतो, ती गुस्ताव आयफेलनी स्वतःच्या अक्कल हुशारीने शोधून काढली. आणि त्या बिल्ड ऑपरेट ट्रान्सफर सिस्टीम मुळेच आयफेलला पुढील 19 वर्षे हे नुसते फायद्याचे पैसे गोळा करता आले. तर आयफेल हा एक विजनरी होता. तुम्हाला कळलंच असेल की BOT सिस्टीम आणि केसन सिस्टीम फाउंडेशनसाठी या दोन्हीच्या गोष्टींचा प्रणेता किंवा या 2 गोष्टी त्याने सुरुवात करून पॉप्युलरही केला. गुस्ताव आयफेल याचं नावात जरी आयफेल म्हणजे फेल असलं ना तरी खरं त्याचं नाव माझ्या मते आय सक्सेस असायला हवं. फेल्युअर हा शब्द त्याच्या कोशातच नव्हता. आता पुढल्या भागात आपण बघूया की हा टॉवर कसा उभारला, त्याची वैशिष्ट्ये काय. जरूर बघा, सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आमच्या चॅनेलला. आमचा उत्साह वाढतो.